धनंजय मुंडेंच्या पापाचे घडे भरले होय असं म्हणण्याची वेळ आज आलीये। याचं कारण काय? तर नमस्कार, मी स्नेहल गडांकुश, आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज। इतकी मगरुरी, निर्ढवलेपणा आजवर कधीच पाहिला नव्हता। खरे तर या गोष्टीला तसा उशीरच झाला। धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून यापूर्वीच हकालपट्टी व्हायला हवी होती। त्यांच्यासारखी एक गुलछबू व्यक्ती राज्य मंत्रिमंडळामध्ये असणं हे सरकार आणि पर्यायाने महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यासाठी एक लांछनास्पद होतं। म्हणे नैतिकता दाखवून मुंडेंनी राजीनामा दिला। कसली नैतिकता? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या निर्घुण आणि निर्दयपणे हत्या करण्यात आली, त्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्र पाहिली तर कोणाच्याही तळपायाची आग ही मस्तकामध्ये गेल्या वाचून राहणार नाही। खरं तर हा विषय अत्यंत संवेदनशील असताना कोर्टामध्ये दाखल झालेल्या दोषारोप पत्रातील या छायाचित्रांना पाय फुटलेच कसे? समाज माध्यमांवर ती कोणी व्हायरल केली? त्यांचा हेतू काय होता? हा सगळाच अत्यंत गंभीर आणि तितकाच कसून चौकशी करण्याचा विषय आहे। असो, संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटून दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता दिसताच मुंडेंची गच्छंती करण्यात आली। हे त्यामागील एक प्रमुख कारण। अन्यथा मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी इतका विलंब होण्याचं कारण नव्हतं। शिवाय मुंडेंचा राजीनामा का घेतला यावरही एक वाक्यता दिसत नाही। अजित पवार म्हणाले, मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला, तर स्वतः मुंडे म्हणतात, मी आजारी असल्यानं राजीनामा दिला। खरे खोटे ते दोघेच जाणोत। नैतिकतेची एवढी चाड होती तर त्या हत्या प्रकरणातील वाल्मिकी कराडचे नाव समोर येताच अजितदादांनी मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता, पण ते मुंडेंना पाठीशी घालत राहिले। धनंजय मुंडे ही सध्याची राजकीय प्रवृत्ती आणि विकृती आहे। इतकी मगरुरी आणि निर्ढवलेपणा महाराष्ट्राने आजवर कधी पाहिला नव्हता। सर्व प्रकारची गैरकृत्ये करायची आणि आरोप होताच जातीय दडायचं अथवा धार्मिक अधिष्ठांकडे तरी आश्रय शोधायचा, हा नवाच प्रकार राज्यामध्ये सुरू झाला आहे। हे सारं महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेच्या सहनशीलतेच्या पलीकडचं आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही? त्यांना कोण पाठीशी घालत आहे? देवेंद्र फडणवीस एवढे हतबल का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये होते। मुंडेंच्या राजीनाम्याने या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही, परंतु त्यातून जाणारा संदेश महत्वाचा आहे। सत्तेच्या बळावर अमाप माया जमवणं, वसुलीसाठी गुंड पाळणं, गुत्तेदारांमार्फत शासकीय निधीचा अपहार करणं, परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील राखीचा मलिदा ओरपणं, सर्व नियम धाब्यावर बसून कृषी समाज कल्याण खात्यामध्ये भ्रष्टाचार करणं, अशा अनेक भानगडींची आजवर दबक्या आवाजामध्ये कुजबुज होती। मात्र संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये वाल्मिकी कराड गोत्यामध्ये आल्यानंतर मुंडेंच्या पापाचे घडे भरले। संतोष देशमुख यांच्या हत्येचा वाल्मिकी हाच मास्टरमाइंड असल्याचं पोलिसांनी न्यायालयामध्ये दाखल केलेल्या दोषारोप पत्रामधून स्पष्ट झाल्यानंतर मुंडेंची हकालपट्टी अटळ होती। तरी देखील त्यांच्या गच्छंतीसाठी सरकारने 2 दिवस उशीर का केला? वाल्मिकीने कोणाच्या जीवावर आज नंगानाच घातला? त्यास कोणाचं पाठबळ होतं? हे सर्व ज्ञात होते, पण मांजरांच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची कोणी? एवढंच काय तो प्रश्न होता। फडणवीस यांच्या सरकारला स्पष्ट बहुमताचा भक्कम आधार असला तरी हे आघाडीचे सरकार आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विश्वासात घेतल्याखेरीज अशा प्रकारचे निर्णय होत नसतात, हेही मान्य। परंतु मुंडेंमुळे सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होताच मुख्यमंत्र्यांनी आपला विशेषाधिकार वापरला असता तर महाराष्ट्राने त्यांचे कौतुकच केलं असतं। एखाद्या मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर त्याने नैतिकता दाखवून राजीनामा देणं हे काही अप्रूप नव्हे। अशा प्रकारच्या नैतिकतेची कितीतरी उदाहरणं सांगता येतील। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिकी अनेक दिवस हा फरार होता। त्याची अटक टाळण्यासाठी आवांदा नामक खासगी वीज कंपनी आणि पोलिसांवर कोणाचा दबाव होता हे जगजाहीर आहे। त्यामुळे मुंडेंची गच्छंती ही अटळ होती। उशिरा का होईना मुंडेंचा राजीनामा घेतला आणि हे बरंच झालं। आता माणिकराव कोकाटेंचं काय होणार याबाबत उत्सुकता आहे, कारण टेक्निकली ही इज सस्पेंडेड।